अरे तुझ्या नकळत ते गुलाबाचं झाड इथे आलं, तुझ्या हातून त्याला नकळत पाणी घातलं गेलं आणि मी आले. आणि आता माझ्यात अमर्याद शक्ती आहेत. नागप्पाच काय, कुठलीही ताकद आता मला थांबवू शकत नाही. मी त्याला सांगेन की तुम्ही परत आलात म्हणून, मग तोच तुम्हाला नष्ट करेल. अरे माझ्या सोन्या, त्याने जर तुला करू नको असं सांगितलं होतं तेच तू केलंयस, तरी तुला वाटतं की तो तुला मदत करेल? आणि कुठल्या तोंडाने जाशील रे त्याच्याकडे मदत मागायला? लक्षात ठेव, तू आता माझ्या हातचं खेळणं आहेस. बघितलंस का स्वतःला आरशात? किती लहान केलंय मी तुला. आणि मला जेव्हा वाटेल ना तेव्हाच मी तुला मोठं करेन, कारण आता तुझ्या आयुष्याची किल्ली माझ्या हातात. मी तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही. मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तुम्हीच मधू आहात, तुम्हीच हडळ आहात म्हणून. दादा, दिग्या, दादा, वहिनी, दादा, दादा. ओरड, अजून ओरड. का थांबलास? जीवाच्या आकांताने ओरड. पण कोणीच तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. म्हणजे आधीही ठेवला नव्हता, आताही नाही ठेवणार. एकदा पराभूत होऊन परत लढायला आलेली योद्धा आहे मी, आणि यावेळी जास्त आक्रमक आणि अधिक तयारीने आली आहे. पण यावेळी तुला नाही, तुझ्या घरच्यांना जिंकायला आली. तसं मी त्यांना आधीच जिंकलंय, पण तेही माझ्या मंत्रांच्या मदतीने नाही, माझ्या या मोहक आणि मादक रूपाने. अरे सगळेजण घायाळ झालेत माझ्या या रूपावर मोहन. पण सत्य काय ते समोर येईलच. अरे ज्या लोकांच्या भरोश्यावर तू माझ्याशी लढतोयस ना, एक दिवस असा नक्की येईल की तेच तुला माझ्याशी लग्न कर असं सांगतील. आणि ते तुला करावंच लागेल, कारण त्यावेळी तुझ्याकडे पर्यायच नसेल दुसरा. नाही, ते शक्य नाही मोहन. अरे हेच होणार आहे. आत्ता तर मी तुझ्या घरात आलेच आहे, गृहप्रवेश पण लवकरच होईल. हा, पण घाई नाहीये मला हा तशी. पण जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तुम्हाला जावंच लागेल. मी अख्ख्या जगाला सिद्ध करून दाखवीन की तुम्हीच मधू आहात, तुम्हीच हडळ आहात म्हणून. अरे तू आधी मोहन आहेस हे सिद्ध कर. आता तुझी लढाई माझ्याशी नाहीये, स्वतःशी आहे. मी मगाशी म्हणाले ना तुला, तुझ्या आयुष्याची किल्ली आता माझ्या हातात आहे. असं अडकवलंय ना तुला की त्यातून तू बाहेर पडूच शकत नाहीस. नाही, काहीतरी मार्ग असेलच बाहेर पडायचा. आहे ना, एक मार्ग आहे. काय? मधुवंतीशी लग्न. मॅडम, आले आले. काय झालं कामिनी मॅडम? तुम्ही बसा आधी. बसा बसा बसा, शांत व्हा. काय झालं, एवढी धाप का लागली आहे? पळत आलात का तुम्ही? पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा, हळूहळू. थँक्यू मॅडम. ओके आहात? हो. बोला, काय काम होतं आणि आज उशिरा का आलात? ते की नाही, एक गंमतच झाली आज. कसली गंमत? मोहन सर आहे ना, अष्टपुत्रे आलेत? कुठे आहेत? नाही नाही, म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट झाला आज त्यांच्याशी, आणि ते म्हणालेत की ते एका कामासाठी बाहेर गेलेत म्हणून. आल्यावर सगळं सांगणार आहेत ते. पण त्यांनी ना एका मुलाला पाठवले. काय मुलाला? हो, अनाथ आहे बिचारा, आणि त्याला ना आपल्या क्लासमध्ये यायचे, म्हणजे शिकायचे. आपण त्याला प्लीज प्रवेश देऊया का? कामिनी मॅडम, कोण आहे तो मुलगा? कुठून आलाय? किती वर्षाचा आहे? हे आपल्याला काहीच माहित नाहीये. म्हणजे करू आपण त्याला मदत, पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की अजून अष्टपुत्रे आले नाहीयेत. कुठे आहेत ते? कधी येणार आहेत? नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे सुद्धा नाहीयेत, पण ते आल्यावर सगळं सांगणार आहेत आपल्याला. आपण त्या मुलाची प्लीज मदत करूया का? कामिनी मॅडम, आपण करू मदत, पण अष्टपुत्रे त्या मुलाविषयी मला काहीही बोलले नाहीयेत. मगाशी फोनवर काहीतरी बोलत होते, पण फोन अर्धवट कट झाला. त्यात मला नीट ऐकूही येत नव्हतं. ती लहान मुलासारखा आवाज येत होता त्यांचा. हो का? नाही, ते काही माहित नाही. पण हा मुलगा आलाय ना, तो फार लाघवी आहे हो, पण त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय. काय म्हणजे, वेडा आहे का तू? नाही नाही, तसं नाही. म्हणजे तो आहे ना स्वतःला मोहन सर समजतो.
तसाच वागतो बोलतो. मग मोहन सर सुद्धा म्हणाले की जाऊ दे ना, तो जर समजतोय तसं तर समजू दे त्याला. काय? हो. तो स्वतःला अष्टपुत्री समजतो आणि अष्टपुत्रींना हे ओके आहे. कामिनी मॅडम, हो काल मी फोन केला ना तेव्हा तो मुलगा बोलत होता माझ्याशी फोनवर आणि तुम्हाला म्हणत होता की मी मोहन अष्टपुत्रे बोलते, मी मोहन अष्टपुत्रे बोलतोय. मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या डोक्यावरनं जरा परिणाम झालाय. ओ, आणि मोहन दादा आल्यावर सगळं सांगणार आहे आपल्याला असं म्हणाले ती. स्ट्रेंज. मॅडम आपण देऊया का त्याला प्रवेश, म्हणजे बोलवूया का क्लासमध्ये? बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर घेऊन या त्याला उद्या. हां बघू, आपण करू काहीतरी. थँक्यू. मला ना माहितीच होतं की तुम्ही होच म्हणाल. त्याला जर सांगितलं ना तर खूप खुश होईल तो. येऊ मी? ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. शी 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 शी. अरे काय अवस्था झाली या माणसाची. अरे दादा तुला किती वेळा सांगितलं, हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे नको करूस. काय चूक आहे? हा काय चूक आहे? तुला माहिती आहे एव्हरीथिंग इज फेअर. जाऊ दे जाऊ दे. अरे हे जे काही तू ते पितोयस ना ते वाईट आहे. अरे किती वेळा सांगायचं तुला दादा. हे इकडे 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 इकडे. तुला काय वाटलं मी सरबत पितोय, फ्रेश फ्लेवर संत्रा. अरे उगाच काय लपवाछपी करतोयस, तेही माझ्यापासून. मला काय कळत नाहीये का? अरे एका मोठ्या कवीने म्हणून ठेवलंय, भल्या भल्यांना उद्ध्वस्त करी दारू, म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. काय रे, तू अर्ध्या चड्डीतून फुल चड्डी मध्ये आला म्हणून मला काय जगाचा शहाणपणा शिकवतो का? हा काम कर, तुझं काम कर जा. वहिनी तू पण पितेस? मग किती वर्ष झाली पितीये? मग हे मला कसं नाही कळलं? काय? हेच की तू हे असलं दादा बरोबर घालणं पितेस म्हणून. अरे मूर्खा, हे दूध आहे, दूध. डॉक्टरनी सांगितलंय मला जेवणाच्या आधी ग्लासभर दूध पी म्हणून पितीये. असे होय. मला वाटलं की तू पण ते दादा बरोबर ते सरबत पितेस संत्र्याचं म्हणून. ए बाळा, काय शोधतोयस? काय नाही. हा अरे कसली शोधाशोध करतोयस तू? हे अहो, हा चोरी करायला तर आला नाही ना आपल्याकडे? कोण? अहो हळू बोला हो. तो बघा तिकडे. माझ्यासोबत चला तुम्ही. कुठे? आपण दोघं त्याला पकडू आणि विचारू, काय हवंय बाबा तुला? हो बघा त्याची नजर बघा. आता उठा ना. माझीच नजर मला दिसत नाहीये नीट. हे खाली ठेवा, चला तिथे बघूया काय चोरतोय ते. चला लवकर. ए काय रे, काय चोरतोयस काय? हा सापडला. मग तुम्हाला विश्वास बसत नव्हता ना की मीच मोहन आहे म्हणून? थांबा तुम्हाला पुरावाच दाखव. ते काय काय अल्बम आहे? ते मला पण माहितीये, पण हा फोटो कुणाचा आहे? कोणाचा आहे? अरे हा आमचा फोटो आहे. तो नाही, त्याच्या खालचा तिसरा. हा मोहनचा फोटो आहे, म्हणजे माझ्या लहानपणीचा. आता हे मला कसं कळलं? ह्याला कसं कळलं? कारण मीच मोहन आहे वहिनी. अरे नीट बघू दे मला.
बघ बघ नीट बघ. हा आमचा दोघांचा फोटो आहे, पण मध्ये हा दिघे आहे आमचा, त्याच्या लहानपणचा फोटो आहे हा. बघ बघ बघ. अगं आणि हा इथे वर आहे ना, तो मोहनचा फोटो आहे. अरे हे कसं शक्य आहे? हा फोटो इकडे गेला, हा फोटो खाली आला. ऍक्च्युली हा फोटो वर आणि हा फोटो खाली पाहिजे होता. घ्या. तू काय आम्हाला वेडा समजलास का? तो अल्बम तिथे ठेवून दे चल. आणि चोरी करायचा विचार सुद्धा मनात आणू नको, सांगून ठेवते. आणि जेवायला चल. चल तुम्ही पण चला. आलाय मोठा मोहन आहे. काय मोहन कसं शक्य आहे? हा फोटो आधी इकडे होता, मग तिकडे गेला. काहीतरी गडबड नक्कीच. तुम्ही थांबा थांबा थांबा. मधू थांबा, मधू थांबा थांबा. अरे अहो काय केलं तुम्ही हे? काय? उगाच सोंग घेऊ नका. मला काय कळत नाही का की तुम्हीच त्या फोटो मधून जादू करून मला गायब केलंय? हो ना? हसू नका, मला उत्तर हवंय. का वागलात तुम्ही असं? सांगा ना. आवाज खाली कर बाळा. हा आवाज खाली. आणि कसं आहे म्हणजे तुला जे मिळवायचंय त्यासाठी तू प्रयत्न करणार आणि मला जे हवंय त्यासाठी मी काहीच करायचं नाही. हे बरं आहे. हा दिस इज नॉट फेअर. असं कसं जिंकू देईन मी तुला? तेही इतक्या सहज. टक्कर तर तोडीचीच व्हायला पाहिजे. मी असल्या प्रकारांना घाबरणार नाही आणि हरणार तर मुळीच नाही. हो अरे मग चांगलं आहे ना. पण जोपर्यंत मी जिंकत नाही, म्हणजे जोपर्यंत तू माझा होत नाहीस, तोपर्यंत मी ते असले प्रकार करतच राहणार, तुला त्रास देतच राहणार. हो, मी तुमच्या या असल्या त्रासांना भीक घालणार नाही. जावा. कुठून आली रे एवढी हिंमत तुझ्यात? बघू ना माझ्या समोर किती दिवस तग धरतोयस. माय स्वीट बॉय. थांबा. मला असले चाळे केलेले आवडत नाहीत. एकतर तुमच्या जादूने मी लहान झालोय, पण मी खरा लहान नाहीये. ये શું ચાલે છે અહીંયા? કોણ છે તું? તું अभी नीचे है? देख दूं क्या? तेरी हिम्मत कैसे उसका हाथ पकड़ने की? हसमुख भाई ऐका ना, हा ना आपल्याच घरी राहायला आलाय. म्हणजे ते मोहन कुठेतरी गेलेत ना, तिथून आलाय. थोडे दिवस राहील इथेच. चालेल ना? अरे बेबी, तू बोले ने तो पूरे मुंबई में उसको घर दे दूं, हाँ? पर इसने तेरा हाथ क्यों पकड़ा? हसमुख शेठ, मी हात यासाठी पकडला की हिनं. बघा ना हसमुख भाई, हो मी फक्त ना याच्या गालावरून हात फिरवत होते, तर याने माझा हात धरला. बघा, दिसतो लहान पण लक्षण मोठ्यांची आहेत. ये तू पागल छे, हैं? वो गालावरून हाथ फिरवते ना, हैं? तो प्रॉब्लम क्या है तुझे? क्या प्रॉब्लम है? और मैंने देखा है कि उसने तेरा हाथ पकड़ा था. अहो शेठ, तुम्ही काय बोलताय? या काही सांगतायत? एका मुलीचा असा हात पकडणं शोभतं का रे तुला? नाही, मान्य आहे की तू वयात यायला लागलास, पण तरी. हाँ, सही बात है. 100% साची बात है तारी. हाँ 100%. ए और दूसरी बार ये धंधा किया ना यहाँ पे, तो एक दूंगा तुझे. हकलून देणार. अहो या कशाही वागताय, त्यांना काहीतरी बोला ना. सारखं मलाच काय बोलताय? हसमुख भाई, तुम्ही समोर असताना सुद्धा असं बोलतोय. तुम्ही नसतात तर? गधेड़ा, तेरी वजह से ये रो रही है. और बेबी रड़ू नको, रड़ू नको. चल तू मेरे साथ अंदर चल अंदर. और तू यहाँ पे था, यहीं था. हाँ यांना काय वाटतंय? यांच्या असल्या जादूनी मी वैतागून प्रयत्न करायला सोडून देईन? मी प्रयत्न करतच राहणार, काही झालं तरी. कोणीतरी असेलच ना माझी मदत करायला. खुशखबर 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 खुशखबर. अगं काय अखंड तांडव करतेस? कसली खुशखबर? अरे मी ना आमच्या गोडबोले मॅडमशी बोलले. त्या म्हणाल्या उद्या तू त्यांना भेटायला यायचंय म्हणून. सो रेडी राहा. काय? हो. अरे एक पागल आहेस काय? आधी तर पागल होत असत, आता अजून झालंय. ये आता प्रतीक्षा उद्याच्या दिवसाची.
निघालीस? हो, आज ना दिग्या, हसमुख भाई आणि बिग ब्रदर आणि हो तुझं डोक्यावर पडलाय ना मुलगा, त्याला घेऊन जाते वॉकला. बघूया थोडा तरी एक्सरसाइज करून बुद्धी ठिकाणावर येते का, आठवतंय का बघते ना सगळं. जा बाई जा, सगळ्यांना घेऊन जा. Yes, bye. ए, थांब तू त्याला नाही नेऊ शकत हा? का? अगं काल आहे ना मी आमच्या गोडबोले मॅडमशी बोलले त्याच्याबद्दल. तर त्या म्हणाल्या की ठीक आहे येऊ दे त्याला आपल्या क्लासमध्ये, झालंय त्याचं ऍडमिशन. तर तो आजपासून येणार आहे आमच्या क्लासला, म्हणजे गोडबोले क्लासला येणार आहे तो आजपासून. त्याला नेऊ नकोस हा, बाकी सगळ्यांना ने, तुझ्या मागे मागे करणाऱ्यांना. असं कसं? हा परत ते क्लासमध्ये जाणार, म्हणजे त्या गोडबोलेच्या जवळ. नाही नाही नाही, मी हे होऊच देणार नाही. मोहन, आज ही मधुवंती क्लासमध्ये येणार. मेरे सपन की रानी कब आएगी तू, आए रुत नसतान. हे काय कुणाचे कर्ज माफ, सरसकट माफ. बर, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चली आ. ए अरे बाबा, कोण आहे तू? अरे पेपर वाचत गाणी कसली म्हणतोय? हा, पेपर वाचत गाणी बोलीन, नाहीतर पेपर फाडत गाणी बोलीन. तुला काय करायचंय? तुला काय करायचं म्हणजे? अरे गुड मॉर्निंग कोण म्हणणार मला? कमॉन से गुड मॉर्निंग, कमॉन. हा, हाफ तिकीट इंग्लिश फाडाफाड पडतोय, लय शहाणा झाला काय? तर निघितून. अरे गुणाजी, कुणाशी बोलतोस भान आहे का तुला? हा? गुणाजी, माझं नाव कसं काय माहिती बाबा तुला? कोण आहे तू? अरे मी मोहन, मोहन अष्टपुत्रे. असं काय करतो? हा, मोहन असं आहे होय. गुणाजी तूच ओळखलंस बाबा मला. कालपासून सगळ्यांना सांगतोय पण सगळे मला वेड्यात काढतायत. आपण एवढं काम केलं, तूच बाबा ओळखतोस मला. म्हणजे नवीन ऍडमिशन घ्यायला आलाय सर. कोणत्या वर्गात ऍडमिशन घ्यायला आलायस बाळा? बाळा, नाही म्हणजे काय माहिती आहे का, आमच्याकडे सुद्धा शेम टू शेम नावाचे एक सर आहेत शिकवायला. काय माहितीये का, लय कॉमेडी माणूस आहे, पण नेहमी उशिरा येतो आणि वेंद्रा सुद्धा आहे. आणि ऐक, जमत असेल ना तर तू तुझं नाव बदलून घे, नाही तर तू पण त्यांच्यासारखाच होशील, वेंद्रा. कळलं का तुला? नाव बदलून घे तू. हो 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 हो. बरं, गोडबोले मॅडम आल्यात का? का? का म्हणजे भेटायचंय मला त्यांना. कशाला? अरे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना गोडबोले मॅडम भेटत नाहीत. तू एक काम कर, जाऊन क्लासरूम मध्ये बस, म्हणजे आमच्या लंके मॅडम आल्या की त्या तुला भेटतील. अरे मी क्लासरूम मध्ये कसा बसणार? मी टीचर्स रूम मध्ये बसणार. काय ते काय? आणि टीचर रूम मध्ये टीचर बसतात, माहितीये ना मला, म्हणून तर चाललोय. तुला कळत नाही का? हा, तू जा आणि क्लासरूम मध्ये बस, सांगितलंय ते कर.